बनवणार आहे छोले मसाला. त्यासाठी मी घेतले 2 टॅमॅटो, 2 कांदे, 4 संपेश्वरी मिरच्या, आलं लसूण आणि अख्खा खडा मसाला घेतला आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे. आपण कढई तापलेली आहे. आपण त्यात प्रथम थोडंसं तेल टाकू. लवंग घेतली आहे, दालचिनी घेतली आहे आणि मिरी घेतली आहे. संकेश्वरी मिरची, तेजपत्ता आणि आलं लसूण. प्रथम आपण हे चांगलं परतून घेऊ. चांगलं परतलेलं आहे. आता आपण त्यात टाकू कांदा. कांदा पण आपण चांगला परतून घेऊ. थोडंसं अजून तेल. कांदा आपला व्यवस्थित भाजून घेऊ आणि इकडे आपली गोडी डाळ तयार झालेली आहे. झालेलं आहे. आता आपण ना खोबरं पण टाकू आणि टॅमॅटो पण टाकू. आता हे आपण चांगलं व्यवस्थित असं परतून घेऊ. आपलं हे भाजून झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरला लावून घेऊ. याला मसाला आता मिक्सरला बारीक करून घेऊ. आपला मिक्सरला मसाला वाटून झालेला एकदम बारीक असा मिक्सर बनवू. आपण आता त्यात तेल टाकू, 1.5 पळी टाकू. प्रथम कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकू. कांदा टाकू. कांदा चांगला परतून घेऊ. आपण आता त्यात टॅमॅटो टाकू आणि मंद गॅसवर आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेऊ. टॅमॅटो चांगला परतून घेतला. आपण त्याच्यात एकदम हळद टाकू, धना जिरा पावडर टाकू आणि आपला मालवणी गरम मसाला टाकू. आपण एक मंद गॅसवर परतून घेऊ आणि आपण त्यात आता एक वाटण टाकू. चांगलं व्यवस्थित असं तरी येईपर्यंत परतून घेऊ. आपण त्यात टाकणार एव्हरेस्ट का चिकन मसाला एक चमचा. छोले टाकू. काही गरज नाही. थोडंसंच मी फक्त मिक्सर धुण्या एवढंच पाणी टाकणार. त्यामुळे त्यात मीठ टाकू. आपली छोले मसाला भाजी तयार झालेली आहे. छोले मसाला भाजी तयार झालेली आहे. आपण आता कोथिंबीर टाकू. तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा.